अव्याकुल धिया मोहमात्रिणाच्छादितात्मा सांख्यनामा विचारा शान्मुख्य झटिती सिद्धीला. दोन प्रकार आपल्याला चित्ताचे बघायला मिळतात. काही कारण असतो एखाद्या माणसाचं चित्त व्याकुळ असतं, आहे ना, त्याच्यामध्ये विचार उत्पन्न होऊ शकत नाही. मग त्याच्याकरता यो मुख्यस्थेषां धीदर्पस्ते नश्यति यो मुख्यस्थेषां धीदर्पेन. योगज्ञानाच्या योगाने आणि त्याचा बुद्धीमधला दोष काय होतो, निवृत्त होतो. मुख्यस्थेषां धीदर्प तेन नश्यति. मुख्य जर कोणतं साधन असेल तर ज्ञानाच्या योगाने बुद्धीमध्ये असलेला दोष काय होतो. हे कोणाचं उदाहरण दोन प्रकार केलं. एक विक्षिप्त चित्ताचा मनुष्य आणि स्थिर चित्ताचा मनुष्य. चित्तावरच परमार्थ अवलंबून असताना धनावर थोडा जाय काय, मग कशावर जायचं परमार्थात. परमार्थ चित्ताचा प्रपंचामध्ये वित्त, शरीरामध्ये आरोग्य आणि परमार्थामध्ये चित्ता. काय काय संसार चांगला व्हावा असं जर पाहिजे असेल तर काय पाहिजे, आहे काय पैसा पाहिजे. नाही तर मग गरिबीचा काय नाही, बाबा 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 काय देणार. ते दिवाळीचा सण आला म्हणजे श्रीमंताचे पोरं फटाके उडवतात. काय उडवतात, गरिबाचे पोरं आणि बाबा फटाके. बाबा म्हणतो खिशामध्ये पाकिट कुठं आहे. मला मुलांची समजूत घराची असली तर कशाची काय काय घालतात. मग बाप मुलांना सांगत असो, म्हणलं बा श्रीमंताची पोरं उडवतील फटाके, आपणही तिथं जायचं बरं का. आणि फटाका उडवल्यानंतर आवाज होत असतो तो आज सर्वांना काय सारखा आहे काय. फक्त काय तो उडवतो, तोही उडवत नाही. आवाज सर्वांना काय. आणि पोराचे काय घालतात, गरिबी म्हणतात. भारताला स्वातंत्र्य मिळालं पण अजून गरिबी गेली नाही. आणि त्यातल्या त्यात जास्त गरीब कोण आहे, किसान आहे, शेतकरी. त्याला जे मिळते 12 महिन्यात एकच वेळ पीक मिळते. आणि नोकरीच्या माणसाला दरमहा आहे काय 40-50 लाख 1.5 लाख. आणि सारा देश कशावर अवलंबून आहे. ढेकलातून पीक काढणं सामान्य गोष्ट आहे का. जावे त्याचा वंश आहे. जाऊ दे, आपला दृष्टांत इथून आलेला होता. म्हणून परमार्थामध्ये चित्त असावं लागत असा. आणि शरीरामध्ये आरोग्य असावं. खूप श्रीमंती आहे ना आरोग्य नसेल तर काय उपयोग आहे. एक श्रीमंत मनुष्य होता, कंपनीचा मालक. त्याच्या दोन्ही किडन्या काय झाल्या, फेल झाल्या. परदेशातून डॉक्टर बोलवले, हा परदेशात गेला, सगळं काय केलं. 4 कोटी रुपये खर्च आला. किती. आणि शेवटी जेवायचं आहे तर आंबोल आहे. शरीरात काय पाहिजे. मग त्याला डायबिटीस आहे, तो म्हणायचं पकवानाच्याकडे नुसतं पाहत राहतो. शरीरात काय पाहिजे, आरोग्य पाहिजे. ते आरोग्य राखावं लागत असतं. काय करावं, हा ते उगीच नाही बघा. नाहीतर आपलं काय आरोग्याचे नियम काय करीत नाही. मग त्याच्या कफवातमध्ये काय होतं. म्हणून योगशास्त्राने सांगितले युक्त आहार, बोलणंही कमी, खाणंही, झोपही नाही. वाजवीपेक्षा जास्त खातो, बोलतच बसतो आपलं. आणि जे एकदा झोपलं की परवाच्या दिवशी उठतो. संयमित पाहिजे. काय पाहिजे. म्हणून अव्याकुल यारा आपले आहे ना,
अव्याकुल धियाला, एक व्याकुल. संसारामधल्या काही घटना अशा असतात त्या चित्ताला स्थिर राहू शकत. आता ज्याचं चित्त स्थिर स्वरूपात आहे, पण मोह मात्र आच्छादितात ना. पण मोह नावाचा आहे नाही का, आपण ज्याला म्हणतो संसारामध्ये असलेली मोह. मोह म्हणजे काय? संसारावरती असलेली आसक्ती, तिला काय म्हणतात. तर मोह निवृत्ती करतात सांख्यनामा विचारस्य मुख्य जटिल सिद्धीदा. मोह निवृत्ती करता मात्र तुम्हाला काय पाहिजे? ज्ञानच पाहिजे. विना ज्ञानाशिवाय मोहाची निवृत्ती का बुद्धी कोय महाभासा कोवात्मात्र जगत कथम इत्य निर्णय तो मोहा सोयम संसार. आपण कोण आहोत, बुद्धी म्हणजे काय, आभास म्हणजे काय, नाही का, याचा निर्णय न होणं याला काय म्हणतात? मोह. त्याला संसार असं म्हणतात. काय म्हणणार? आणि ज्यांनी निर्णय केलेला असेल त्याला जीवनमुक्त म्हणायचं. तुमच्या पंचदशीच्या 8व्या प्रकरणामध्ये आणि हा विचार होऊन गेलेला आहे. सांख्यनामा विचार आहे. सांख्य म्हणजे ज्ञान. यत् सांख्ये प्राप्यते स्थानं तद्देवी एकम सांख्यांचे योगांचे. दोन जरी मार्ग भिन्न असले, साधनं जरी दोन भिन्न असले, पण फल मात्र दोचं काय? एकच आहे. असं जो कोणी जाणतो त्याला खरं पाहणार आहे असं म्हणतात. तत्कारणं संख्यलमादिगो इति श्रुती यस्सु श्रुतेर विरुद्ध स्वाभासा सांख्य योगयोग. तत्कारणं सांख्य योगादिगम्यमिति. तो मोह निवृत्ती करण्याकरता आणखी सांख्य योगादिगम्यम, सांख्य योगादिगम्य ही श्रुती आणि काय करते त्याचं कारण सांगते बघा. यस्तु श्रुतेर विरुद्ध आभासा सांख्य योग. तेव्हा श्रुते विरुद्ध सांख्ययोग, सांख्ययोग, सांख्य आणि योग याच्यामध्ये आणखी विरोध आहे. हा आभास आहे. हा काय आहे? जे सांख्याला सांगायचं तेच योगाने सांगायचं. साध्यामध्ये कोणत्याही प्रकारे येत नाही. सगळ्याचं पंढरपूर एकच आहे. दिंड्या मात्र प्रत्येकाच्या प्रत्येकाचं पंढरपूर काय भिन्न भिन्न आहे का? दिंड्या मात्र काय साधना अनेक, साध्य किती आहे? परमोच्च स्थिती ज्याला म्हणत असतात. साध्य मात्र सर्वांचं काय आहे. आपण जरी इथं असलो तरी प्रत्येकांच्या इथं शाळा आहे, शिकण्याच्या नाही. शाळा आणि पण शिकवण्याचा विषय किती आहे? आपली ज्ञानेश्वरी वेगळी आणि दुसऱ्याची ज्ञानेश्वरी वेगळी आहे. असं काही भेद आहे का? तत्त्वज्ञान इथून तिथून काय असतं? सारखं. तत्त्वज्ञानामध्ये कोणत्याही प्रकारे काय नाही, भेद नाही. उपासनं नापी पक्वमिह यस्य परत्रसः मरणे ब्रह्मलोके वा तत्त्वविज्ञाय उपासते. उपासनं नापी पक्वम. आपण जे काही चिंतन केलेलं आहे त्याच्या दोन अवस्था आहे. एक वरवरची अवस्था आणि एक दृढ अवस्था. त्याला पक्व असं म्हणत असतात. आंबा असतो ना, झाडाला जोपर्यंत आहे तोपर्यंत अपक्व अवस्था, आणि तोडून त्याला याच्यात घातलं म्हणजे काय होतं? पक्व. रस करायचा असेल तर हिरव्या आंब्याचा रस निघतो का? त्याला पिकवावं लागते. काय करावं लागते? असं आहे ना. खरं तर झाडाचं सांगतात ते झाडालाच पिकलं पाहिजे. कुठं? त्याचं चव काही वेगळी असते. घरी आणून पिकवणं हे केमिकल झालं. काय झालं? आणि झाडालाच पिकलं ते त्याची एक अशी अवस्था होते, आपोआप गळून पडते. पूर्ण अवस्था झाली म्हणजे काय होते? आंबासुद्धा झाडाला पूर्ण अवस्था झाली की न सांगताना देठापासून काय होतं? तेव्हा उपासनम नापी पक्वम या तर परत असा. या लोकांमध्ये ज्याची उपासना पूर्ण झालेली नाही. 6व्या अध्यायामध्ये हा विषय आहे. अर्जुनाने शंका केलेली आहे. म्हणले देवा तुमच्या या मार्गाला लागला, परंतु साध्य प्राप्त न होण्याच्या अगोदरच काय गेला? मग त्याची
केलेला परम फुकट गेला काय. पण आपल्या ह्याच्यामध्ये असं आहे, जीवा मरत नसतो, देह बदलवत असतो. काय करायचं, या देहातून त्या देहातून असं भूत शरीराचा आणि जीवाचा वियोग याला मरण म्हणतात. काय म्हणायचं, मग शरीराबरोबर जीव काय होत नाही, पुन्हा या देहातून त्या देहात, त्या देहातून. मग केलेला परमार्थ, एखाद्या माणसाने काहीतरी दान केलं असेल, या शरीरात त्याला फल नाही मिळत, मग पुढे येणाऱ्या जन्मामध्ये फल मिळाल्याशिवाय उपासनम नापी पक्वम या शरीरामध्ये किंवा या ह्याच्यामध्ये अवस्थेमध्ये उपासना परिपक्व झालेली नाही. मग पुढे जात असतो तो मरणे ब्रह्मलोके वा. मरणे म्हणजे देह पडल्यानंतर ब्रह्मलोके वा, ब्रह्मलोकामध्ये जातो आणि तिथे तत्वमी ज्ञान उच्यते. आणि ब्रह्मलोकामध्ये गेल्यानंतर तत्वाला ज्ञान काय होतं, तो केलेला परमार्थ फुकट जात. इथे जरी आणखी त्याचा उपयोग झाला नाही, परलोकामध्ये त्याचा उपयोग झाल्याशिवाय म्हणजे कधी निष्फल होत नाही. त्याला परमार्थ मिळेल, कितीही प्रयत्न करा तरी फल येत नाही. त्याला काय मिळेल, येड्या बाबळीला कुठं आंब्याचं फळ येत. भलत्याच ठिकाणी भलती अपेक्षा करणं असं आहे. मग परमार्थ इथे सांगितलं, मग ते त्याचं फल आहे ते केव्हा ना केव्हा तरी प्राप्त होत असते. मरणावसरे ज्ञानान्मुक्ती लाभे प्रमाण नाही का. मला त्याला पुन्हा मुक्ती प्राप्त होत असते, याला काही प्रमाण आहे का. त्याच्याकरता भगवद्गीतेमधलं प्रमाण देऊन सांगा. 8व्या अध्यायामध्ये भगवंताचं यम यम वापी स्मरण भाव त्याच्यात्यंते कलेवरम तम तमय वैत्य कोणते तदा तद्भाव. नाही, थोडा बदल केलेला आहे याच्यामध्ये. यातीच शाश्वता यम यम वापी प्रयाणकालेच्या कथम ज्ञेयोसी नियतात्मभी. या प्रश्नाचं उत्तर देते भगवंताने हा श्लोक आणलेला आहे. 7 प्रश्न मानलेले आहे ना. किं तद्ब्रह्म किं अध्यात्म किं कर्म अधिभूतांच किं प्रोक्तम अधिदेव. ब्रह्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, अधिभूत अधिदैव आणि अधि. प्रयाणकालाचे कथम ज्ञेयोसी नाही का. देह पडते वेळी आणि त्याला आपल्या स्वरूपाची कशी प्राप्ती होत नाही, असे 7 प्रश्न तत्त्वज्ञानातले प्रश्न आहे. कोणते, रावणाने सीतेला कसं नेलं हे सांगण्याचे प्रश्न. तत्त्वज्ञान आहे. गीतेमध्ये काय पुराण आहे का, तत्त्वज्ञान आहे. म्हणून ज्या वेळेला आणखी नाही का आयुष्य संपलेलं आहे, प्राण्यभूत जी भावना अंतःकरणामध्ये असेल त्याच याला तो आणखी प्राप्त होतो. जडभरच राजा आगे. मग परमार्थ केला नाही का, मग मराच्या वेळेला वासना कोणती आहे, म्हणून देव कोणता मिळाला. तम तमय वे येते यत चित्तस्तेन याती शास्त्रता. त्याच्या चित्तामध्ये जे असेल त्याच भावाला तो काय होतो, प्राप्त होतो. म्हणून मरणकाल साधण्याकरता आहे का, एका दिवसामध्ये काम मागत असतं का सातत्य करावं लागतं आहे का. एका दिवसाचं काय प्रश्नाचा केला ना, मराच्या वेळेला आम्ही करू तुमचं चिंतन शक्य आहे का, आहे का. एखादा विद्यार्थी असून आता अभ्यास करत नाही मग अभ्यास करत नाही आणि पण मग परीक्षा टपली म्हणलं रात्रीमध्ये चिंतन करू. मग केवळ रात्रीच्या चिंतनाने कुठं फर्स्ट क्लासमध्ये येऊ शकतो का. आरंभापासून तो शेवटपर्यंत मेहनत करून सुद्धा मेरिटमध्ये येऊ शकत. एक तुम्हाला माहिती नाही, सहज दृष्टांत हे काय असतं ना, तुमचे सायन्स म्हणा काय मॅथमॅटिक्स म्हणा, मराठीतला विद्यार्थी वेगळा आणि सायन्स म्हटला. तुम्हाला काही मेडिकलमध्ये जर प्रवेश करायचा असेल तर 50 पैकी बरं का 20 मार्कांनी चालते का तिथे. मग स्टँडर्ड लागतो, काय लागतो.
पण तम तमैवेती यच्चिंतन याप्ती शास्त्रतः. चित्तामध्ये जे चिंतन असेल बरं का, इथे शास्त्रतः त्याच व्यक्तीला तो प्राप्त होतो, असं शास्त्राने काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे. अंत्यप्रत्यय तो नूनम भावे जन्म तथा सती निर्गुण प्रत्ययोपी स्यात् सगुणोपासनम यथा. अंत्यप्रत्यय तो नूनम भावी जन्म तथा सती. पहिलं ते भगवद्गीतेतलं उदाहरण दिलं, आता हे उपनिषदातलं उदाहरण दिलं. अंत्यप्रत्यय तो अंत्यकालाच्या वेळेला चित्तामध्ये भावी जन्म तथा सती, चित्तामध्ये अंतकाळच्या वेळेला जी वासना असेल त्या वासनेनुरूप जन्माला लावता. अनेक याच्यामुळे आपण सांगतो शांत मुख्य तथा जन्म भावी जन्म तथा ते. म्हणून भावी जन्म आपल्याला कशाच्या ज्या आधारावरती मिळतो, मराच्या वेळेला जी वासना असेल. भगवद्गीतेमध्ये थोडा प्रश्न केला आहे, म्हणलं तेव्हा मराच्या वेळेला तुझं चिंतन होईल का? कारण मराच्या वेळेला कशी अवस्था असते, डोळे असून दिसत नाही, कान असून हातही असा करता येत नाही, पाय असं विंचवासारखं काय असतात, वेदना असतात. पाहणाऱ्या माणसाला सुद्धा भीती वाटते. आणि अशा अवस्थेमध्ये तुझं चिंतन करणं एक सामान्य गोष्ट आहे का? मग भगवंताने सांगितलं, म्हणलंय बा अशा अवस्थेमध्ये आणखी चिंतन त्याला तेषाम, मी त्याला काय देतो, ज्ञान देतो. ज्ञान देऊन त्याला आपल्या स्वरूपापर्यंत काय करतो. मग केलेली भक्ती फुकट जात, ते ऋणवाईपणा देखून अगदी मी आपल्या जे उत्तीर्णत्व लागेल आणि ते ऋणवाईपणा देखून, कारण त्याने सेवा करून परमात्म्याला ऋणी केलेलं आहे. आणि मग संकटाच्या वेळेला परमात्मा काय येतो, धावून येतो, त्याला ज्ञान देतो. काय देतो? सुंदर विषय गीतेमध्ये हा आलेला आहे बघा, म्हणजे साज आलेला आहे. म्हणून अंत्यप्रत्यय मराच्या वेळेला जी वासना असेल, भावी जन्मातच असेल, पुढचा जन्म त्याला काय होतो, प्राप्त होत असतो. निर्गुण प्रत्ययोपी स्यात् सगुणोपासने येतात. सगुणोपासने येतात. उपासनेचे दोन प्रकार, एक निर्गुण उपासना आणि एक कोणता सगुण. सर्वसामान्याला कोणती उपासना? सगुण. आणि जो अधिकारी असेल त्याला आहे का, निर्गुणोपासनेपेक्षा त्यात सगुणोपासना येतात. निर्गुणोपासनेपेक्षा सुद्धा सगुणोपासना ही अति जवळची आहे. काय केलेला अर्थ त्याचा बघा, निर्गुण प्रत्येकी सगुणोपासना, दोन प्रकारच्या उपासना. अंतकालच्या भावनेमुळे पुढचा जन्म मिळतो हे खरे, पण तसा निश्चय झाला असता ज्याप्रमाणे सगुणोपासनेमध्ये, त्याप्रमाणेच निर्गुण उपासकासही निर्गुण ब्रह्माचा प्रत्यय. सगुणोपासनेला जसं आपल्याला आणखी फल प्राप्त होते, त्याप्रमाणे निर्गुणोपासनेला सुद्धा काय होते. मग हे कोणती चालली आहेत सगळे, निर्गुणोपासना चालू आहे ना. म्हणून निर्गुणोपासना ही सुद्धा काय फलाला, पण त्याला अधिकारामध्ये भिन्न आहे. कशामध्ये भिन्नता आहे? कारण निर्गुणोपासनेचा अधिकारी सामान्य असावे का? असामान्य. तुम्ही गीतेचा 12वा अध्याय वाचा, त्याच्यापैकी तेषाम समुद्धार्थ या श्लोकापर्यंत हे सगुण आणि निर्गुण काय केलेलं आहे. मय्या विश्वमनो ये माम नित्ययुक्त सद्वया परिहोपेता सगुणोपासना आहे. तरी उपकंठी ज्या उपकंठी घाली आलं, ही झाली सगुणोपासना. आणि यथोक्षरम निर्देशस्य मोक्तम परिपाद सर्वत्र गमचिंतनच्या कूटचं संयमेंद्रियं ग्रह. ही कोणती उपासना? सामान्य अधिकारी आहे का? ताणच प्यावेन भुकेल्या नवरात्र व्हावे. इथं 11 वाजता जेवण नाही भेटलं तर तळमळ. निर्गुण उपासनेचा अधिकारी आहे का? एक सांगितलंय पाहिजे. पण त्याप्रमाणे सगुणोपासनेप्रमाणे
निर्गुणोपासनेला सुद्धा फलाला प्राप्त होते. तेव्हा फल म्हणजे काय, त्याचं हे 39व्या श्लोकामध्ये हे होतं. नित्य निर्गुण रूपं तन्नाम मात्रेण गीयता अर्थातो मुखही वेश समाधी ब्रह्मन्मता. जशी समाधी भ्रम आहे, पण तो इष्टफलाला काय करतो, प्राप्त करून देतो. त्याप्रमाणे निर्गुणोपासनेच्या द्वारा ब्रह्म हे कसं आहे, नित्य, पुन्हा कसं आहे, निर्गुण. हे सगळं लावायचं. ब्रह्माच्या स्वरूपाचा विचार करते वेळी एक पदाने एकेकाची व्याप्ती केलेली आहे. असत्वापादकावरण, अपानापादकावरण, आनंदापादकावरण. कारण आवरण निवृत्ती विना ज्ञानाशिवाय होऊ शकत. कर्माने चित्त शुद्ध होईल, उपासनेने स्थिरता मिळेल. पण साक्षात वाराला काय पाहिजे, मात्र ज्ञानच पाहिजे. ज्ञान म्हणजे काय, ब्रह्म नित्य, ब्रह्म एक किम स्वरूप आहे, नित्य. काही गुण आहे का तिथे, निर्गुण आहे. पुन्हा निर्गुण रूपम तम नाम मात्रेने घे. त्याला आणखी नित्य निर्गुणाचं नाम आणि स्मरण, यालाच मोक्ष म्हणतात. मोक्ष म्हणजे काय, कोणत्याही प्रकारे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःखाचा लेश नाही आणि केवळ आनंद रूपात आहे, त्याला काय म्हणायचं आहे. काय अन्य किती जरी आपण साधना केली तरी दुःख निवृत्त होऊ शकत. आणि ज्याला आपण सुख म्हणत असतो, विषय सुख, नाना प्रकारच्या दोषाने युक्त असलेलं जे सहस्त्रेण असं म्हटलेलं आहे. हजारो दुःखाने व्याप्त असलेलं सुख कोणतं आहे, विषयाचं सुख आहे. परिणाम, ताप, संस्कार, गुणवृत्ती, विरोध, असे नाना प्रकारचे त्याच्यामध्ये काय आहे, दोष आहे. काय हा कोणताही निर्दोष सुख कोणता असेल ब्रह्मसुख आहे. तिथे कोणत्याही प्रकारे काय नाही. त्यालाच मोक्ष असं म्हणतात. तर नाममात्रेने घेता त्यालाच ब्रह्म असं म्हणायचं. अर्थ तो मोक्ष वैसे संवादी ब्रह्मता. मग संवादी ब्रह्मता म्हणजे संवादी हा ब्रह्मच आहे, पण ब्रह्मासून इष्टफलाला प्राप्त करून देतो. म्हणून अर्थता मोक्ष, त्यालाच काय म्हणायचं, मोक्ष. मोक्ष म्हणजे काय, सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. कोणतेही आपण साधना जरी केले तरी सुद्धा दुःखातून कोणीही मुक्त होऊ शकत नाही. मग दुःख निवृत्ती करता काय सांगितलं, ज्ञानात सांगितलेलं आहे. ज्ञानानेच काय मिळतो, वेळा ज्ञान. आणि त्या ज्ञानाकरता असं सांगितलेलं आहे, जोपर्यंत सत्याची बुद्धी आहे तोपर्यंत निवृत्ती होऊ शकत नाही. मग कोणची बुद्धी व्हावी लागत असे, मिथ्यात्व बुद्धी. आणि त्याच्याकरता आहे तुमची नाही का, विषय राहिली रसच होय, मग तो ताटाची सांड. मग ते त्यापरी संसार आहे समजता. मग संसार नित्य आहे का अनित्य आहे, आणि परमार्थ नित्य आहे. अशा पदाला तो काय होतं, प्राप्त होत असं. त्याच्याकरता समाधी भ्रम सांगे. भ्रम आहे खरा, पण इष्टफलाला काय करतो, जसं संसारही भ्रमच आहे. परमार्थही काय आहे, काही फल मिळतं का, पण एक काय होते, फलाला प्राप्त होते. आणि एक ते गाडगे महाराज म्हणत असतात, केवळ मनुष्य देहाला येऊन संसारच केला, तो का म्हणे हे लहान पाणी वाहता वाहता. त्याचा काही फायदा नाही. हे आता हे शास्त्र आहे बघा, कोणी माना आत्मा नका माना. केवळ विश्वभोग घेणे, काय करणे, आणि विषयाचा संचय करणे, काय करणे, याच्यामध्ये आयुष्याची काय करणे आहे, हानी करणे आहे. करणे माणसाला किती लागत असते निर्वाहापुरते आहे. करणे आश्रमाची साधकाची दशा उपाधीन सवय लोलोपदा काय सुंदर आहे. न भगोबराने अगदी लहानापासून तो अगदी पामरापासून तो मुक्तापर्यंत काय केलेलं आहे. महाराजांचा अधिकार आहे, काय ते कोणालाही काय करू शकतात आहे. का पंडिताला सुद्धा मूर्ख म्हटलेलं आहे. अनेक नाही माझे अनोखा पंडित.
आत्मज्ञानी जरी झाला जीवनमुक्त तरी भक्ती सुख पंडितच मोठ्यांचा अधिकार असतो ना. असं तुकोर आहे म्हणजे काही जीव आहे का अवतारिक आहे. आणि तुम्ही आम्ही मग तुमचा आमचा उद्धार करणं तेवढ्या करता ते येतात. आणि तुम्ही आम्ही जन्माला आलो कशा करता, जे काही पाप पुण्य केलं असेल ते पाप पुण्य भोगण्याकरता येतात. आणि तुम्हाला आम्हाला सोडवण्याकरता कोण येतात. म्हणून समाधी ब्रह्माचा आणखी इष्टफलाला प्राप्त करून देतो. आणखी पुन्हा याचा क्रमाक्रमाने काय केलेला आहे अधिक विचार.